प्रथम विनम्र अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आपण सर्वजण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपली भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय देण्यासाठी व पुढच्या लढ्याचं नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले आहात। आता सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत, जिल्ह्यामध्ये काय अजरक्ता माजलेली आहे। मी जास्त काय वेळ घेणार नाही, पण एवढं सांगेल, मुद्द्याचंच बोलन। माझ्या अगोदरचे जे काय वक्ते बोलले त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा घटना घडल्या, काय काय घडल्या, आपल्याला सगळंच माहित आहे। पण हे जे काही हुकुमशाही दडपशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे, मी त्यांना एवढंच सांगन की क्रांती ही मंगटपणाने दडपशाहीने येत नसते, क्रांती ही तत्वाने येत असते। आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून, भगवान बाबाच्या जीवनचरित्रातून भेटते। त्याच्यामुळे हे जे काय दडपशाही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे, तेव्हा कुठेतरी स्वतःमध्ये बदल होताल। नक्कीच आता बऱ्याच जणांनी प्रवक्त्यांनी मागच्या कथा सांगितल्या, पण मी एवढंच सांगेल की माझी भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे ह्यांना न्याय पाहिजे आहे। ह्या भगिनीला किती त्रास झालेला आहे, गेली 20 महिने झालं बीड पोलीस प्रशासन आणि परळी पोलीस काहीच करत नाहीयेत। पण आता काल मनोजदादा जरांगे पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांशी भेट घालून दिली व मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे शक्य झालं। आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा महादेव मुंडे कुटुंबांनी महादेव मुंडे यांची हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून, आणि त्यांनी तातडीने तात्काळ SIT स्थापन केली पंकज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली। पण मी एवढं सांगेन, तुम्हाला सगळ्याला माहित आहे की मी नुसतं फेसबुकला प्रसार माध्यमाला आवांगर बोललेलं नाहीये। मी जवाब देऊन आलेलो रे, वाल्मिक कराड, त्याचा पोरगा श्री कराड, सुशील कराड आणि त्याच्या टोळीचं त्याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे। माझ्या जवाबाच्या आधारे माझी बहीण ज्ञानेश्वरीताई यांचा पण पूर्ण जबाब घेण्यात यावे, कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरीताईने पण वाल्मिक कराड त्याच्या मुलाच्या टोळीच्या धडक नावं घेतलेलं आहे। तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आतमध्ये टाकायला? वाल्या कराड मध्ये आहे पण त्याच्या पोरं पण मध्ये टाकून दे ना, त्यांनी खून केलाय, सगळ्याला माहित आहे। आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, तुम्ही पण सगळ्या जनतेने या बीड पोलीस प्रशासनाला आणि न्यायाला सांगा, हा खून कुणी केलेला आहे? वाल्या कराडनी केलेला का कुणी केलेला आहे? तुम्ही नाव घेऊन सांगा। माझ्या मुलांची हत्या कोणी केलेली आहे? माझ्या मुलांची हत्या कोणी केलेली आहे? मग दादा आता सगळ्यांनाच माहिती आहे महादेव मुंडेंची हत्या वाल्या कराडने केली, तर त्या वाल्या कराड त्याच्या टोळीला मध्ये टाकायला अडचण काय आहे? मध्ये टाकून त्याला ही सगळ्या राज्यात लोक मध्ये टाका, काही रडायचं नाही। ताई एक एक अश्रू मनामध्ये ठेवा, घाबरू नका। तुमच्या असंख्य बंधू, लाखो बंधू ताई सोबत आहेत। एकदा सगळ्यांनी मोबाईल काढा, टॉर्च लावा आणि ताईला पाठिंबा द्या आणि तुमच्या सोबत आहे। पण आपल्या सगळ्यांनी मोबाईल काढा, ताई पहा तुझे सगळे बंधू किती तुझ्या पाठीशी उभे आहेत। ताई पहा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। ताई खालून ताई घोषणा देत आहेत तुमचे बंधू, आता रडायचं नाही, आपण लढायचं आहे। नक्कीच सांगन, ज्यांनी या वाल्मिक कराड जिल्ह्यामध्ये रक्तदाब पसरवली होती त्यांच्यासाठी एवढं सांगन, जे लोक पीडित आहेत पुढे येत आहेत। आज आमची भगिनी मीराताईंनी पुढे येऊन बोलल्या आणि अशा असंख्य लोक पुढे येऊन अजून बोलणार आहेत ह्या अजरक्त व गुलामीच्या विरुद्ध। एवढं सांगन की गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीचं मरण केव्हाही चांगलं असतं। त्याच्यामुळे हे असलं शिळीसारखं भेट जगण्यापेक्षा वाघा दिवसाचं मरण चांगलं आहे। पण कुणी घाबरायचं नाहीये। आज मी एका व्यक्तीचं ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करीन, ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील। जातीपातीच्या भिंती तोडून आज माणुसकीचा संदेश लोकांमध्ये दिलेला आहे व आपल्या ज्ञानेश्वरीताईसाठी आपले मनोजदादा इथं खंबीरपणे उभे आहेत। मी जास्त काय बोलणार नाही, माझं आटोपलेलं भाषण संपितो। पण आपण सगळ्यांनी महादेव मुंडे कुटुंबाचा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे। जे काय आपण सर्व ज्येष्ठ व प्रतिनिधी दादा इथं आलेले आहेत ते काय निर्णय घेतील पुढच्या लढ्याचा, त्याच्यामध्ये आपल्याला घराघरातून सगळ्यांना सामील व्हायचं आहे। मी माझं भाषण उरकितो। जर आता पुन्हा एकदा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार मानेल की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे। तुम्हाला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो व तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान, जय शिवराय। धन्यवाद।